सोनम वांगचुक यांना आता जबरदस्तीने उठवलं जाणार यासाठी खूप मोठा डाव खेळला गेलाय. कारण काहीही झालं तरी सोनम वांगचुक हे उपोषणावरून माघार घेत नाहीये आणि त्यांची तब्येत इतकी खालवली आहे, कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिलाय. अशा परिस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांनी जर पुढे उपोषण ठेवलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. आज 17 दिवस होऊन गेलेत तरी देखील केंद्र सरकार, मोदी, अमित शहा कोणीही सोनम वांगचुक यांच्याकडे लक्ष देत नाहीये. आणि जर अशा परिस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांच्याबरोबर काही घडलं तर खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. यासाठी मोठा डाव टाकला गेलाय. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उठवलं जाणार आहे. आता हे सर्व कसं काय घडून आणणार, नेमकं असं काय केलंय? राज ठाकरे देखील सोनम वांगचुक यांना समर्थन देताना म्हणाले, भाजप सरकारला आता माज आलाय. पण आपला मेन मुद्दा असा आहे, सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषणावरून उठवण्यासाठी नेमकं काय केलं जाणार आहे. चला तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सोनम वांगचुक हे कोणाला माहिती नाही, शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरणवादी. ते गेल्या 17 दिवसापासून दिल्लीमधील जंतर मंतरवरती उपोषणाला बसले आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे देशातील विकल्या गेलेल्या मीडिया चॅनलनी दुर्लक्ष केलं, कारण की त्या मीडिया चॅनलनी वांगचुक यांच्या उपोषणाची कोणतीही बातमी प्रसारित केली नाही. आणि आज त्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे तरी देखील विकले गेलेले मीडिया चॅनल कुठेही त्यांची बातमी दाखवत नाहीये. वांगचुक यांची बातमी कोण दाखवतंय? जे यूट्यूबर आहेत, जे कंटेंट क्रिएटर आहेत. पण आजच्या दिवसामध्ये परिस्थिती खूप बिघडलेली आहे, कारण की वांगचुक यांच्या शरीरातील मांसपेशींनी आता त्यांचं शरीर खायला सुरुवात केली. आता इथे प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो सर्वांनी लक्ष देऊन ऐका. वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषणावरून उठवलं जाणार आहे. त्यासाठी नेमकं काय प्लॅन केलं गेलाय ते आपण ऐकू. त्या अगोदर राज ठाकरे काय म्हणाले ते ऐका. राज ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल येणाऱ्या बातम्या अतिशय चिंताजनक आहे. त्यांची अवस्था पाहून मनामध्ये चलबिचल चालू आहे. पण हे सरकार मात्र त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. ही गोष्ट चांगली नाहीये. एवढंच काय, पुढे राज ठाकरे म्हणतात, या सरकारने सोनम वांगचुक यांचा बळी घ्यायचा ठरवलं आहे. राज ठाकरेंनी पुढे हे देखील सांगितलं, काही मीडिया चॅनल त्यांच्या बातम्याच कव्हर करत नाही, कारण की ते मीडिया चॅनल विकले गेले आहेत. याच दरम्यान त्यांनी सोनम वांगचुक यांच्याबद्दल एक आठवण करून दिली. 2018च्या रिव्हेंट परिषदमध्ये भाजपने सोनम वांगचुक यांना निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस त्यांचं शिक्षण, पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जावरील काम पाहून भाजपने त्यांचं कौतुक केलं होतं. पण आज ते सोनम वांगचुक सरकारला प्रश्न विचारतायत तर त्यांच्याकडे हे सरकार दुर्लक्ष करतंय. आता महत्त्वाचा मुद्दा ऐका. सोनम वांगचुक हे तर उपोषण सोडायला तयार नाहीयेत, मग त्यांना जबरदस्तीने कसं उठवलं जाणार आहे ते बघा. आणि यानंतर आपण हे पाहू, राहुल गांधी अजून कोणतीही प्रतिक्रिया का देत नाहीये. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. वांगचुक यांना जबरदस्तीने उठवण्यासाठी कसा प्लॅन केला गेलाय. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली. ही याचिका राकेश कुमार सैनी या नावाच्या वकिलाने केली. आता हे वकील कोणाचे आहेत हे आपण समजून घ्या, आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. या याचिकेमध्ये त्या वकिलाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये विनंती केली, जर गरज पडली तर सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. त्यांच्या शरीराच्या गरजेसाठी असलेले पोषक तत्व त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यांचा जीव वाचवणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं त्या वकिलाने त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलंय. आता या याचिकेवरती सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय ते म्हणतायत, भारतासाठी कोणत्याही नागरिकाचा जीव मौल्यवान आहे. सरकारने त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काय आदेश दिले माहिती का? केंद्र सरकारने त्यांच्यावरती दररोज लक्ष ठेवावं आणि जर गरज वाटली तर आपले डॉक्टर पाठवून त्यांची तपासणी करावी. आता इथूनच वादाला सुरुवात झाली, कारण की अनेक आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 19 दिवसामध्ये सरकारचा कोणताही व्यक्ती सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी आला नाही. पण आता न्यायालयाच्या आदेशाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उठवलं जाणार, हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार. जर असं झालं तर हे उपोषण पूर्णपणे संपून जाईल. त्यावरती अनेक लोकांनी टीका केल्या. हा आरोग्याचा विषय आहे की हे उपोषण संपवण्याचा नवीन मार्ग शोधलाय. म्हणजे बघा ना, कशा प्रकारे आंदोलन संपवलं जातंय आणि जेणेकरून लोकांना वाटेल कोर्टाला आणि देशाला त्यांची काळजी आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. पण मुळामध्ये सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे, सरकारचा एकही व्यक्ती आम्हाला भेटायला आला नाही, आमच्या संग बोलणं तरी करा, बोलणं झाल्यानंतर आम्ही उपोषण मोडून टाकू. पण एकही माणूस त्यांच्या भेटीला जात नाहीये. इथे एक गोष्ट समजत नाहीये, हेच भाजप सरकार
ज्यावेळेस अण्णा हजारे उपोषणाला बसले होते त्यावेळेस तर त्यांनी अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता, असा आरोप अनेक पक्षांनी केला होता. पण आता सोनम वांगचुक यांचं उपोषण अण्णा हजारेंच्या उपोषणापेक्षा जास्त दिवस चाललं तरी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. म्हणजे एक गोष्ट इथं स्पष्ट होते, या सरकारला कोणाचंही काही घेणं देणं नाही. म्हणजे एक प्रकारे असं वाटतं जसं काही हुकुमशाही चालू आहे. या सर्व घडामोडीवरती सोनम वांगचुक यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्या व्हिडिओमधून जाणवत होतं त्यांच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा आलाय. बोलताना त्यांचा आवाज खोलवरती गेला होता, पण विचार स्पष्ट होते. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे दररोज हजारो लोकांचे मेसेज येत आहेत. अनेक लोक मला उपोषण सोडण्याची विनंती करत आहे. काही ज्येष्ठ नेते मला प्रेमाने सांगतायत, तर काही लोक मला रागाने सांगतायत उपोषण सोडून टाका. काही लोकांनी तर उच्च न्यायालयामध्ये जाऊन सरकारमार्फत मला जबरदस्तीने अन्न द्यावा, जेवण द्यावा अशी मागणी केली. यानंतर वांगचुक यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, मी जर आज खाल्लं आणि उपोषण सोडलं तर यामधून काय बदल होणार आहे? सरकारला कोणता संदेश जाईल? आमचा संदेश जाईल की नाही? वांगचुक स्वतः हे सांगतात, माझं शरीर मला साथ देत नाहीये, पण माझं मन उपोषण पाठीमागं घेण्याच्या तयारीत नाही. माझ्या वैद्यकीय तपासण्या चालू आहेत. शरीरामध्ये भरपूर कमजोरी आली आहे. शरीरामध्ये स्नायू कमी होत चाललेत. यानंतर वांगचुक म्हणाले, मला लोक सांगतायत उपोषण सोडा, त्यापेक्षा त्यांनी लोकांना एक संदेश दिलाय. 20 जुलैला लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे. त्या दरम्यान पार्लिमेंटकडे हजारो लोक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये तुम्ही हजारो लोकांनी सहभागी व्हा. लोकशाही कशी चालते हे पुस्तकातून आपल्याला कधी समजणार नाही, अनुभवामधून समजेल. पुढे त्यांनी एक खूप महत्त्वाचं सांगितलं, आज जे विद्यार्थी गेलेत त्याबद्दल कदाचित लोकांना काही वाटतही नसेल, कारण की ते विद्यार्थी त्यांच्या घरामधील नसतील. जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती शिक्षणाच्या व्यवस्थेमुळे, शिक्षणामुळे आपलं जीवन संपवते, तेव्हा या गोष्टीची जाणीव होती. आज शिक्षण व्यवस्थेमुळे काही विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, पुढच्या वर्षीही काही संपवतील. हे असं किती दिवस चालणार? जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी उपोषणावरून मागे हटणार नाही. आता ती वेगळी गोष्ट आहे, सरकार मला जबरदस्तीने उठवण्याचा कसा प्रयत्न करते. आपण या व्हिडिओमधून समजून घेतलं का कशा प्रकारे हे सरकार वांगचुक यांचं उपोषण मोडण्याच्या तयारीत आहे. पण इथे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, खरं तर सरकारने भेटायला जायला पाहिजेत. च्या काय मागण्या आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यायला हवं होतं. आज लोक प्रचंड संतापलेली आहेत. कदाचित सरकार याचीही वाट पाहत असेल. जोपर्यंत लोकांचा संताप बाहेर येत नाही तोपर्यंत आपण कोणताही हस्तक्षेप करायचा नाही, आणि लोकांचा संताप बाहेर आल्यानंतर आपण हस्तक्षेप करायचा, जेणेकरून लोकांमध्ये आपली प्रतिमा चांगली होईल. आता पुढचे काही दिवस जर वांगचुक यांनी उपोषण चालू ठेवलं तर प्रकृती आणखीन गंभीर होईल. आता या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.